आयुष्य वाया घालवू नका. तुम्ही खरोखर जगताय की फक्त अस्तित्वात आहात? आज मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही जे काही करत असाल ते थांबवा, शांत बसा, डोळे मिटा आणि स्वतःला एक साधा प्रश्न विचारा. मी खरोखर जगतोय की फक्त श्वास घेतोय? प्रत्येकाला जग फिरायचंय. स्वप्नातील कार हवीये, स्वातंत्र्य, पैसा, मानसिक शांतता, प्रेम, आदर आणि आनंद हवा आहे. प्रत्येकाला स्वतःचा व्यवसाय आणि जिवंत वाटणारं नातं हवंय. पण माझा प्रश्न असा आहे की हे सर्व मिळवण्यासाठी तुम्ही आज काय करत आहात? तुम्ही अजूनही सोशल मीडियावर रील स्क्रोल करत आहात का? वेळ वाया घालवणारे व्हिडिओ पाहत आहात का? की कारणं देत आहात? लक्षात ठेवा, हे आयुष्य वास्तविक आहे, पण तुमचा वेळ मर्यादित आहे. तुम्हाला दुसरं आयुष्य किंवा दुसरी संधी मिळणार नाही. हाच तुमचा क्षण आहे. आज मी तुम्हाला आरसा दाखवणार आहे, जेणेकरून तुम्ही त्या गाढ झोपेतून जागे व्हाल ज्याची तुम्हाला जाणीवही नव्हती. त्यासाठी एक वेळ हेच तुमचं आयुष्य आहे. टाइम इज युअर लाईफ. सत्य हे आहे की तुम्ही वेळ मारून नेत नाही आहात, तर वेळ तुम्हाला मारून नेत आहे. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही म्हणता मी उद्या करेन, जेव्हा तुम्ही तासनतास इंस्टाग्रामवर घालवता, तेव्हा तुम्ही फक्त वेळ वाया घालवत नाही, तर तुमच्या आयुष्याचा एक तुकडा नष्ट करत आहात. आज तुम्हाला याची जाणीव होणार नाही, पण आयुष्य हळूहळू सरकत आहे. तुमची ऊर्जा कमी होत आहे, तुमचे आईवडील वृद्ध होत आहेत आणि तुमची स्वप्ने वाट पाहत आहेत. काल तुम्ही काय केले, उद्या काय करणार? जर उत्तर काहीच नाही असेल तर लक्षात ठेवा की तो कधीतरी, हा दिवस कधीच येणार नाही. यासाठी उपाय, तुमच्या तासांना सोन्यासारखी किंमत द्या. तुमचा दैनंदिन प्लॅन लिहा. सोशल मीडियाचा वापर दिवसातून किमान 1 तास कमी करा आणि तो वेळ वाचवण्यासाठी किंवा शिकण्यासाठी वापरा. धडा 2, दोष देणे थांबवा आणि निर्माण करणे सुरू करा. स्टॉप ब्लेमिंग, स्टार्ट बिल्डिंग. तुमच्या आयुष्याची जबाबदारी तुमची आहे. तुमच्या पालकांची नाही, मित्रांची नाही, बॉसची किंवा सरकारचीही नाही. लोक वर्षानुवर्षे रडत बसतात की मला चांगलं शिक्षण मिळालं नाही, माझ्या कुटुंबाने साथ दिली नाही, माझ्याकडे पैसे नाहीत. पण आयुष्यात तोच जिंकतो जो म्हणतो मला काय मिळाले नाही याची मला पर्वा नाही, मी शून्यातून विश्व निर्माण करेन. ओप्रा विन्फ्रेचं उदाहरण घ्या. गरिबीत जन्म झाला, बालपणी अत्याचार सहन केले, पण आज ती जगातील सर्वात आदरणीय आणि श्रीमंत महिलांपैकी एक आहे. ती रडत बसण्याऐवजी स्वतःचे साम्राज्य उभे केले. उपाय, तुम्ही पीडित विक्टिम बनू नका. दररोज म्हणा मी माझ्या आयुष्यासाठी जबाबदार आहे. तुमच्या समस्या कागदावर लिहा आणि प्रत्येक समस्येवर एक उपाय लिहून कृती करा. धडा 3, कम्फर्ट झोन हा एक सापळा आहे. सकाळी उठणे, फोन तपासणे, जेवणे, व्हिडिओ पाहणे आणि पुन्हा झोपणे हे खूप सोपे आणि आरामदायी वाटते, पण तुमचा कम्फर्ट झोन तुमच्या स्वप्नांची शांतपणे हत्या करत आहे, कारण आरामात कधीच प्रगती होत नाही. जर तुम्हाला अस्खलित इंग्रजी बोलायचं असेल तर 100 चुका झाल्या तरी बोला. व्यवसाय सुरू करायचा असेल तर अपयशाची भीती सोडून सुरू करा. लोक हसतील म्हणून घाबरू नका. बी जोपर्यंत जमिनीचा थर सोडून बाहेर येत नाही तोपर्यंत त्याचे रूपांतर वृक्षात होत नाही. त्याला ऊन, वारा आणि पाऊस सोसावाच लागतो. यासाठी उपाय, दररोज असे काहीतरी करा ज्यामुळे तुम्हाला भीती वाटते किंवा अस्वस्थ वाटते. सुरक्षित राहून कोणीही महान बनलेले नाही. धडा 4, मी नंतर करेन हे सर्वात मोठे खोटे. मी नंतर करेन म्हणजे मला ते करायचेच नाहीये. नंतर कधीच येत नाही. आयुष्यात जिंकणारे लोक नंतर नाही तर आत्ता म्हणतात. त्यांना माहीत असते की नंतरचे रूपांतर कधीच नाही मध्ये होते. तुम्ही 2 वर्षापूर्वी युट्यूब चॅनल सुरू करणार होतात, पण भीतीमुळे नंतर म्हणालात. आज कोणीतरी दुसरा ते चॅनल चालवत आहे आणि यशस्वी झाला आहे. तुमच्याकडे फक्त पश्चात्ताप उरला आहे. पश्चात्तापाचे दुःख अपयशापेक्षा जास्त असते. यासाठी उपाय, 10 मिनिटांचा टायमर लावावा आणि जे काम करायचे आहे ते आत्ताच सुरू करा. परिपूर्णतेची वाट पाहू नका, फक्त सुरुवात करा. धडा 5, विचार करणे थांबवा, कृती करा. तुमचा मेंदू तुमचा मित्रही आहे आणि शत्रूही. ओव्हर थिंकिंग तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. तुम्ही एखाद्या खेळाचा विचार इतका करता की खेळ सुरू होण्याआधीच तुम्ही थकून जाता. तुम्ही अपयशाच्या कथा आधीच लिहून ठेवता. ज्याला पोहायला शिकायचे आहे त्यांनी पोहण्यावर 50 व्हिडिओ पाहिले तरी तो पोहायला शिकणार नाही, जोपर्यंत तो पाण्यात उडी मारत नाही. यासाठी उपाय, 10 मिनिटे विचार करा आणि पुढचे 10 तास कृती करा. यश विचारातून नाही तर कृतीतून मिळते. धडा 6, शिस्तबद्ध बना. असा माणूस बना जो इतरांपेक्षा वेगळा आहे. जेव्हा इतर झोपलेले असतात तेव्हा उठणारा, जेव्हा इतर पार्टी करत असतात तेव्हा अभ्यास करणारा आणि जेव्हा इतर घाबरलेले असतात तेव्हा बोलणारा माणूस बना.
प्रत्येक कुटुंबात किंवा मित्रमंडळात असा एक व्यक्ती असतो जो काहीतरी मोठे करून दाखवतो आणि सर्वांना चुकीचे ठरवतो. तो माणूस तुम्ही का असू शकत नाही? यासाठी उपाय, दररोज सकाळी स्वतःला विचारा, एका शिस्तबद्ध माणसाने आज काय केले असते आणि तेच करा. तुमच्या यशालाच बोलू द्या. धडा 7, तुम्ही विरुद्ध तुम्ही. तुमचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही, तो तुमच्या आत आहे. तुमच्या आतला तो भाग जो म्हणतो मी थकलोय, ठीक आहे, आज विश्रांती घेऊ, तोच तुमचा शत्रू आहे. तुमच्या आत 2 लांडगे आहेत, एक आळशी आणि नकारात्मक, तर दुसरा शक्तिशाली आणि महत्वाकांक्षी. तुम्ही ज्याला जास्त खाऊ घालता तोच जास्त शक्तिशाली होतो. यासाठी उपाय, तुमच्या आळशी सवयींचा त्याग करा. जेव्हा तुम्ही तुमच्या आळशी आवृत्तीवर विजय मिळवता तेव्हा तो विजय साजरा करा. धडा 8, इच्छाशक्तीवर काम करा. भावना खोट्या असतात. तुम्हाला सकाळी उठावेसे वाटणार नाही, व्यायाम करावासा वाटणार नाही, पण इच्छाशक्ती म्हणजे तुमच्या शरीराने नाही म्हटले तरी तुमच्या आत्म्याने उभे राहून हो म्हणणे. इच्छाशक्ती हा एका स्नायूसारखी असते. तुम्ही जितका सराव कराल तितकी ती मजबूत होईल. यासाठी उपाय, सुरुवातीला लहान गोष्टींनी सुरुवात करा. रात्री 10 नंतर फोन न वापरण्याची शपथ घ्या. स्वतःला दिलेली वचने कधीही मोडू नका. धडा 9, तुलना करणे थांबवा. लोक स्वतःच्या आयुष्याचा द्वेष करतात कारण ते स्वतःचे आयुष्य घडवण्यापेक्षा इतरांचे आयुष्य पाहण्यात जास्त वेळ घालवतात. तुम्ही इंस्टाग्रामवर कोणाचे तरी 15 सेकंदाचे हायलाईट पाहता आणि त्याची तुलना तुमच्या 24 तासांच्या संघर्षाशी करता. तुम्ही त्यांचे अश्रू, त्यांचा एकटेपणा किंवा त्यांचे अपयश पाहत नाही. उपाय, ज्या लोकांमुळे तुम्हाला कमीपणा वाटतो त्यांना अनफॉलो करा. तुमची स्पर्धा स्वतःशी आहे. कालच्या स्वतःपेक्षा आज थोडे चांगले बना. धडा 10, चुकीचा सल्ला घेऊ नका. ज्याने स्वतः कधी घर बांधले नाही त्याला घर कसे बांधावे हे विचारू नका. ज्याने स्वतः कधी व्यवसाय केला नाही त्याला व्यवसायातील जोखमीबद्दल विचारू नका. इंटरनेटवर खूप गोंधळ आहे, फक्त अनुभवातून बोलणाऱ्यांचेच ऐका. उपाय, कोणाचेही ऐकण्यापूर्वी स्वतःला विचारा, या व्यक्तीने मला जे हवे आहे ते साध्य केले आहे का? धडा 11, स्वतःची निवड स्वतः करा. हे जग तुमच्यासाठी टाळ्या वाजवायला येणार नाही जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही. कोणाच्या तरी परवानगीची किंवा संधीची वाट पाहणे थांबवा. स्वतःला स्वतःच संधी द्या. J.K. रोलिंगला हॅरी पॉटर प्रसिद्ध करण्यापूर्वी 12 वेळा नाकारण्यात आलं होतं. तिने स्वतःवर विश्वास ठेवला आणि जग तिच्या मागे आले. उपाय, स्वतःला सांगा, मला कोणाच्या निवडीची गरज नाही, मी स्वतःची निवड स्वतः करतो. धडा 12, जोखीम नाही तर कथा नाही. कोणतेही महान आयुष्य कम्फर्ट झोनमध्ये बनत नाही. प्रत्येक चॅम्पियन, प्रत्येक अब्जाधीश आणि प्रत्येक प्रेरणेने काहीतरी जोखीम पत्करलेली असते. सुरक्षित खेळून तुम्ही फक्त एक रिकामे आयुष्य जगू शकता. पश्चातापाच्या जखमांपेक्षा संघर्षाच्या जखमात चांगल्या असतात. उपाय, आज एक जोखीम घ्या, मग ते कोणाशी बोलणे असो किंवा नवीन कामासाठी अर्ज करणे. धडा 13, वेळ निघून चालली आहे. घड्याळ तुमच्यासाठी थांबणार नाही. तुम्ही थकलेले आहात की गोंधळलेले आहात याची घड्याळाला पर्वा नाही. एक दिवस तुम्ही आरशासमोर उभे राहाल आणि डोळ्यात अश्रू आणून विचाराल, माझ्या स्वप्नांचं काय झालं? उपाय, कारण देणं थांबवा. तुम्ही खूप तरुण नाही आहात किंवा खूप वृद्धही नाही आहात. तुमची वेळ आत्ता आहे. धडा 14, कोणालाही तुमची पर्वा नाही. हे ऐकायला कठीण वाटेल, पण कोणालाही तुमच्या समस्यांची पर्वा नाही. लोक त्यांच्या स्वतःच्या संघर्षात व्यस्त आहेत, पण हेच तुमचे सामर्थ्य आहे. जर कोणाला पर्वा नसेल तर तुम्ही काहीही करायला मोकळे आहात. तुम्ही पडलात किंवा मूर्ख दिसलात तरी कोणाला काही फरक पडणार नाही. उपाय, कोणाचीही परवानगी न घेता तुमचे आयुष्य घडवा. रडायचे असेल तर रडा, पण नंतर डोळे पुसून योद्ध्यासारखे उभे राहा. धडा 15, आता का नाही? पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्यात काय बदलणार आहे? तुमची भीती गायब होईल का? नाही. जर तुम्ही आत्ता सुरू करू शकत नसाल तर तुम्ही कधीच सुरू करणार नाही. परिपूर्ण वेळेची वाट पाहण्यात तुमची स्वप्ने धूळ खात पडतील. उपाय, फिटनेस प्रवास असो किंवा नवीन भाषा शिकणे, त्याची सुरुवात आज आणि आत्ताच करा. धडा 16, नवीन आवृत्ती तयार करा. जर तुम्हाला तुमचे सध्याचे आयुष्य आवडत नसेल तर ते बदलून टाका. तुम्ही झाड नाही आहात, तुम्ही हलू शकता, तुम्ही विकसित होऊ शकता. तुमच्या सवयी, तुमचे मित्र, तुमचे विचार बदला.
उपाय, तुम्ही पीडित नाही तर तुम्ही एक कलाकार आहात. तुमचे आयुष्य हा तुमचा कॅनव्हास आहे. धडा 17. अपेक्षांचा तुरुंग. समाजाच्या आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जगणे बंद करा. जर तुम्ही इतरांना आनंदी ठेवण्यासाठी जगलात तर शेवटी तुम्ही स्वतःचा तिरस्कार कराल. तुम्ही दुसऱ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जन्मलेले नाही आहात. उपाय, लोक काय म्हणतील याची भीती सोडा आणि तुमच्या मनातील स्वप्नांचा पाठलाग करा. धडा 18. तुमचे दुःख हीच तुमची ताकद आहे. तुमच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडल्या असतील ज्या तुम्ही कोणाला सांगितल्या नसतील. कदाचित तुम्ही एकटे रडला असाल, पण हे दुःख तुम्हाला नष्ट करू शकते किंवा तुम्हाला घडवू शकते. हे तुम्ही ठरवा. जगातील सर्वात शक्तिशाली लोक त्यांच्या दुःखालाच इंधन बनवतात. उपाय, तुमच्या दुःखाचा अभिमान बाळगा. तुम्ही अजूनही जिवंत आहात, श्वास घेत आहात, याचा अर्थ तुम्ही त्या संकटापेक्षा मोठे आहात. धडा 19. विचलित करणाऱ्या गोष्टींना दूर ठेवा. तुमच्या मेंदूत 2 लांडगे आहेत, एक लक्ष विचलित करणारा आणि दुसरा एकाग्रता. तुम्ही ज्याला जास्त वेळ देता तोच जिंकतो. 1 वर्ष पूर्ण एकाग्रतेने काम करा, तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलेल. उपाय, विचलित करणाऱ्या गोष्टी उपाशी ठेवा. फोन बंद करा, विषारी लोकांपासून लांब राहा आणि तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. धडा 20. आयुष्य तुम्हाला काहीही देणं लागत नाही. जग तुमच्या क्षमतेचे नाही तर तुमच्या कामगिरीचे कौतुक करते. तुम्ही चांगले माणूस असाल, पण जर तुम्ही काम करत नसाल तर आयुष्य तुमच्याकडे दुर्लक्ष करेल. यश कोणीही ताटात वाढून देणार नाही. उपाय, रडणे थांबवा आणि लढणे सुरू करा. कष्टाने तुमचे यश मिळवा. तुमचा प्रवास अजूनही संपलेला नाही. कदाचित तुम्ही सध्या खूप मोठ्या संघर्षातून जात असाल. पैसा नसेल, मन थकलेले असेल, आरोग्य साथ देत नसेल, पण माझ्यावर विश्वास ठेवा. बोगद्याच्या शेवटी नेहमी प्रकाश असतो. तो बोगदा लांब असू शकतो, अंधारमय असू शकतो, पण प्रकाश नक्कीच आहे. फक्त चालणे थांबवू नका. तुमच्या आयुष्याची कथा अजून संपलेली नाही. तुमचे वाईट दिवस हा अंत नाही, तर तुमच्या एका शक्तिशाली आवृत्तीची ती सुरुवात आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही अशक्त नाही आहात. तुम्ही फक्त स्वतःला तयार करत आहात. तुमचे भविष्य तुमची वाट पाहत आहे. उठा, डोळे पुसा आणि पुन्हा चालायला सुरुवात करा. यशासाठी शुभेच्छा.